नमस्कार मित्रांनो, पुण्यापासून अगदी जवळ फक्त 1 तासाच्या अंतरावर पण जास्त माहीत नसलेले असे ओझरडे वॉटरफॉल किंवा जाईबाई मंदिर आणि धबधबा. पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या लगतच असलेले ओझरडे नावाचे एक छोटेसे गाव. त्या गावातून सुरू होतो जाईबाई मंदिराकडे आणि धबधब्याकडे जाण्याची वाट. मग काय, गुगल मॅपला लोकेशन टाकले आणि निघालो. गावातच गाडी पार्क केली आणि वाट धरली. फक्त अर्ध्या तासाचा ट्रेक आहे, पण तो इतका सुंदर की प्रत्येकाचे डोळे दिपवून टाकेल असाच. वाटेतील ओढे नाले मस्त ओलांडून मजा करत आम्ही समोर आगेकूच करत होतो. सो गाईज, सध्या आम्ही जाईबाई मंदिर जे पुण्यापासून जवळपास एक 25 किलोमीटर अंतरावर तिथे आलेलो आहे. जायचा रोड तुम्ही बघू शकता, एकदम भारी आहे आणि ट्रेकसाठी तुम्ही एकदम परफेक्ट तयार पाहिजे. खाली संपूर्ण चिखल झालेला आहे आणि हा जो रोड आहे हा जवळपास 20 मिनिटाचा आहे. त्या मंदिरापर्यंत गाडी समोर लावावी लागते आणि 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक करून आतमध्ये जायला लागतं. समोरचा नजारा बघून अक्षरशः मी पळत सुटलो. असे वाटले की मी आता कधी त्या ठिकाणावर पोचतो आणि कधी नाही. जणू काही या सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी संपूर्ण अंगावर हिरवी चादर बांगरली आहे असेच वाटत होते. कमी वर्दळ आणि निसर्ग असे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर या ठिकाणी नक्की या. इथे येऊन काही क्षणांसाठी आम्ही सुद्धा आमचं बालपण भोगून घेतलं आणि बोलता बोलता आनंदात आम्ही अगदी वॉटरफॉलच्या खाली आलो. हा नजारा इतका सुंदर होता की माझी नजरच हटत नव्हती. पावसाळ्यामुळे संपूर्ण धबधबा खळखळून वाहत होता आणि तो फार उंचावरून पडतो, त्यामुळे त्याचा फोर्सही फार होता. या धबधब्याच्याच खाली पहाडांमध्ये एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये आहे जाईबाई मातेचे मंदिर. चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया. या ठिकाणी पौष महिन्यात फार मोठी यात्रा भरते असे मला कळाले. तसेच नवरात्रामध्ये सुद्धा या ठिकाणी भरपूर गर्दी असते. देवीचे दर्शन घेऊन, या ठिकाणचे वातावरण बघून, इथल्या धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो पुण्याकडे. जवळपास फक्त 1 तासाच्या अंतरावर हे ठिकाण असल्यामुळे तुम्ही सहज पोहोचू शकता आणि या ठिकाणी फारशी गर्दी नसते, त्यामुळे हे नक्कीच एन्जॉयबल आहे आणि तुम्ही इझिली येऊ शकता. सध्या मात्र रोड फार चिखलाचे आहेत, त्यामुळे तुम्ही आमची हालत काय झाली होती हे बघूच शकता. धन्यवाद.